संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया करन उद्धरया जन जड जीवा हे वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धरय करन उद्धरया जन जड जीवा तुका मनी गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया करन उद्धरया जन जड जीवा यकुंदेंदु तुषार हर धवला या शुभ्र वस्त्रान्वता या विना वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभुर्ती बी देवही सदा वंदिता समाप्रातु सरस्वतीं भगवती निशेष जाद्यापः समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन निहित पानि मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रतापनमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोदरार्थावतारम कलंकंकती ज्योति कामोदि वक्रम कलानिशबादापनो दारदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्यं भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण ते नमस्कारुनी आता
श्री गुरु चरण सरोज रचे निज मन मुकुर सुधारी वरणौ रघुवल विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हर मुकली सविकार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमान विराजिए आइए हनुमान विराजिए पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए बताइए पवन कुमार बताइए पवन कुमार आइए हनुमान विराजिए आइए हनुमान विराजिए सेवे लगे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया करण उद्धरया जन जडजी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्तरी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याची अवध भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला असे देहू निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील असणारा परिचयातील असणारा संत महात्म्यांचं त्या ठिकाणी महत्व सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी जो जीव मनुष्य देहाला आला प्रत्येकाला आपल्या देहाची सार्थकता करून घ्यायची असेल तर मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते अर्थात संतांनी वेळोवेळी पदोपदी सुंदर अनेक असे मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितलेले आहे आणि त्या अनेक मार्गांपैकी एक सुंदर मार्ग म्हणजे आजचा अभंग विठ्ठल विठ्ठल पुंडरीकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज की जय सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज की जय बजरंगबली हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय विठ्ठल 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 आज या ठिकाणी आपण किमनी निमित्ताने जमलो थोडासा अल्पसा परिहार दे ना हे वक्तेच साध्य करतो म्हणून आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी थाटामाटात चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी बाबांच्या कृपा आशीर्वादाने तसेच महंत गुरुवारी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे हिंदू हृदय सम्राट महंत गुरुवारी स्वामी रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने तसेच आशीर्वादाने सुंदर या ठिकाणी आपला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अगदी सुंदर असं नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी या ठिकाणी केले. अगदी कार्यक्रमाला नजर लागावी. पुढचा आवाज कमी करा.
सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी घडून आणला. या सप्ताह कमिटीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. अगदी सुंदर असं नियोजन, कार्यक्रमाला नजर लागावी एवढा सुंदर कार्यक्रम आणि कशाचीच कमतरता या ठिकाणी ठेवली नाही. इतका सुंदर आपला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. आणि या सप्ताहाचा आज दुसरा दिवस. माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आली मी माझं परम भाग्य समजतो. ज्यांच्यामार्फत सेवा आली, आजचे जे अन्नदाते, जे परिवार आहेत, या सर्व परिवारांतर्फे माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे ही सेवा आली. आजचे अन्नदात्यांचे जे यजमान आहे, निंबाळकर पाटील परिवार असेल, तसेच झिंझुर्डे पाटील परिवार असेल, भोसले पाटील परिवार असेल, त्याचप्रमाणे गोरे पाटील परिवार असेल, त्याचप्रमाणे भागवत पाटील परिवार, गुंजारा पाटील परिवार, विखे पाटील परिवार, जामदार पाटील परिवार आणि शेख परिवार, या ठिकाणी सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी, लाडगाव, सर्व अन्नदाते, या अन्नदात्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते अन्नदान. कारण आपल्या सद्गुरूंनी आपल्याला शिकवण दिली, मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते. काय सद्गुरूची शिकवण काय? लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डुबने को अभिमान. ही सद्गुरूची आपल्या शिकवण आहे. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा जो अखंड हरिनाम सप्ताह होतो, त्या सप्ताहामध्ये आता जर पाहायला गेलं तर एक एक जण एक एक पंगत घेऊ शकतो. पण माझ्या सद्गुरूची अशी इच्छा होती की प्रत्येक घरातील, प्रत्येक गरीब व्यक्तीच्या घरातील एक का होईना भाकर आपल्या सप्ताहासाठी जावी. म्हणून आपण प्रत्येक गावागावांमधून आपली ती भाकरीची जी पंगत असते, आपण त्या ठिकाणी सप्ताहासाठी घेऊन जात असतो. म्हणून सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते अन्नदान. म्हणून आजचे जे अन्नदाते, त्या सर्व अन्नदात्यांना मी अगदी मनापासून धन्यवाद देईल. त्या सर्वांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा योग त्यांनी घडून आणला. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ असेल, आता नाव काय कोणाचं घेणार नाही, सगळे परिचित आहे. नाव घेण्यात वेळ कोणाचा त्या ठिकाणी घालवणार नाही. अगदी त्या ठिकाणी एक अर्धा पाऊण तास, एक तासभर तुम्हाला आम्हाला सेवा करायची. मन प्रसन्न करून त्या भगवान परमात्म्याच्या चरणी आम्ही ही सेवा समर्पित करणार आहोत. म्हणून सर्वच या ठिकाणी गुणीजन महाराज मंडळी सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी साष्टांगपणी पात करतो. या ठिकाणी लाडगाव भजनी मंडळ असेल, सावखेड गंगा भजनी मंडळ असेल, फकीराबादवाडी भजनी मंडळ असेल, त्याचप्रमाणे कापूस वाडगाव भजनी मंडळ असेल, त्याचप्रमाणे इकडं इंगोनी कांगोनी भजनी मंडळ असेल, परिसरातील सर्वच भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगावरती जे साथ करतायत आपल्याच गावचं भूषण असणारे दोन्ही आमचे तबलावादक महाराज, या ठिकाणी पखवाजी महाराज, दोघांनाही अगदी मनापासून धन्यवाद देईल. ताई या ठिकाणी अगदी सुंदर हार्मोनियमवरती साथ करतायत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्या ठिकाणी अगदी सुंदर त्यांची साथ आहे महाराज. पाहिजे ती साथ त्या ठिकाणी ताई देतात. नाही कधी कधी आम्ही, एकदा मी हार्मोनियम वादकला म्हणलो, दिगंबर महाराज काळी दोन द्या, काळी दोन. त्यांनी काळे दोन बटणं काढले आणि माईकडे आणून दिले. मी म्हणलं मला काय खायचे का काय बटणं, पण अगदी मन प्रसन्न करून सुंदर त्यांचं वादवणे. अगदी आजींना अगदी मनापासून धन्यवाद. या ठिकाणी जे माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचवण्याचं जे काम करतायत, आपल्याच गावचं भूषण असणारे महाराष्ट्रामध्ये जेवढी काही टॉप 10चे साऊंड आहे, त्या टॉप 10च्या साऊंडमध्ये आज ज्यांचं नाव झळकतं, आचारी क्षेत्र व्यवसाय असेल किंवा साऊंड क्षेत्रामध्ये, मंडप क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, आमचे गोविंददादा नावले या ठिकाणी उपस्थित. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी सुंदर साऊंड त्यांनी जोडला, अगदी मनापासून धन्यवाद. हा कार्यक्रम अगदी आपण यानंतर कधी यूट्यूबवरती सर्च मारला, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत आपण असल्यानंतर कधीही या ठिकाणी यूट्यूबवरती आपण हा कार्यक्रम आजचा सर्च मारला, या ठिकाणी आमचे तिपाली दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही अगदी मनापासून धन्यवाद. त्यांचेच बंधू आमचे रवींद्र महाराज तिपाली या ठिकाणी उपस्थित आहे. सरला बेटाचे त्या ठिकाणी निस्सीम सेवा करतात. मंत गुरुवारी स्वामी रामगिरीजी महाराजांचे पट्टे शिष्य, अगदी मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सुंदर अशा सेवेला या ठिकाणी सुरुवात. विठ्ठल 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 अगदी या ठिकाणी कीर्तनामध्ये बसले सगळ्यांनी तैटपीठ फ्रेश बसा. एकदा बेटे बेटे सावधान सगळ्यांनी, सगळं तैटपीठ फ्रेश. सगळ्या महाराष्ट्राचा दुष्काळ आपल्यावर पडल्यासारखा कीर्तनाला बसू नका आणि माया दाव्याला आल्यासारखं माईकडे काय पाहू नका. अगदी मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, क्योंकि जो फूल खिलते वो भगवान के चरणों में अर्पण किए जाते, लेकिन जो मुरझाए फूल होते वो कचरे के डिब्बे में फेक दिए जाते. मन प्रसन्न करून आपण कीर्तनामध्ये बसलंच पाहिजे महाराज.
हे बा टाळ्या वाजवायच्या ना मनापासून वाजवा, उगा आपला टोल नाका फाडल्यासारख्या नका वाजवा मनापासून एकदा. हा, असं. म्हणून मन प्रसन्न करून आपण कीर्तनामध्ये बसलो पाहिजे. ही जागा म्हणजे सामान्य जागा नव्हे. कलियुगामधलं सर्वात श्रेष्ठ नाम जर कोणतं असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. साक्षात पांडुरंग परमात्मा या ठिकाणी भेट देत असतो. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग परमात्मा उभा असतो. म्हणून आपण कीर्तनामध्ये बसलो ना तैटफीट फ्रेश बसलं पाहिजे. नाही तर कीर्तनकारांनी विनोद सांगू द्या, परमार्थ सांगू द्या, लोक हसती सुद्धा नाही महाराज, इतकं अवघड झाले. श्रामपूरमध्ये एका ठिकाणी हसायचे क्लास लावलेत महाराज, लोक हसती सुद्धा नाही महाराज. कीर्तनकारांनी विनोद सांगू द्या नाही तर परमार्थ सांगू द्या. एकदा मी लातूरला कीर्तनाला गेलो, सगळं कीर्तन संपलं, माया पुढे जण एक जण बसलेला होता, शेवटपर्यंत हसला नाही महाराज, शेवटपर्यंत हसला नाही. मग मला सांगा आता लक्ष कोणाकडे जाईन, हसणाऱ्याकडे जाईन का न हसणाऱ्याकडे जाईन? न हसणाऱ्याकडे. मग कीर्तन झाल्यावर मी त्याला भेटलो, म्हणलं करे दादा, अरे अख्खं कीर्तन संपलं पण तू काय हसला नाही? तो म्हणे माझ्यावर कर्ज आहे. मग मी फेडाव कर्ज? इतकं अवघड आहे. कीर्तनामध्ये बसलेल्या माणसाने तैटपीठ फ्रेश बसलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी कलियुगामधलं सर्वात श्रेष्ठ नाम जर कोणतं असेल तर ते हे कीर्तन आहे. आणि या कीर्तनामध्ये आपण पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी बसलो ना, एक पाऊण तास एक तासभर सेवा करायची. मन प्रसन्न करून हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आजच्या सेवेसाठी आपण निवडलेला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. संत महात्मे जसं मायबाप तुमच्या आमच्यावर प्रेम करतात, मायबाप जसं तुम्हाला आम्हाला सांभाळ पण करतात, तसं संत महात्मे सुद्धा तुमचे आमचे संत मायबापाचे महाराज. कारण त्या ठिकाणी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबा असतील, हिंदू हृदय सम्राट सद्गुरू श्री रामगिरीजी बाबा असतील, आजही तुम्हाला आम्हाला ते चांगल्या मार्गात चांगलं हितच तुम्हाला आम्हाला सांगणार महाराज. जसे मायबापाला वाटतं ना लेकरांनी चांगलं त्या ठिकाणी हित साधलं पाहिजे, तसं संत महात्म्यांचा सुद्धा अट्टाहास असतो की त्या ठिकाणी या साधकाने आपण प्रत्येकाने चांगलं हित त्या ठिकाणी साधलं पाहिजे. म्हणून संत महात्म्यांचा उपदेश एकच असतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवी ती परोपकारे. किंवा त्या ठिकाणी रात्रंदिवस तुमच्या आमच्यासाठी तळमळ करतात महाराज. कशासाठी? तुमच्या माझ्या उद्धारासाठी. या संत महात्म्यांचा अवतारच तुमच्या आमच्या उद्धारासाठी. अवतार तुम दराया कारण उद्धराया जन जड जीवा. हे भक्ती भाव धर्म सुख वाढवण्यासाठी या संत महात्म्यांचा अवतार असतो. धर्माचं रक्षण करण्यासाठी, भक्ती भाव सुख वाढवण्यासाठी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संसारामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून हे संत महात्मे त्या ठिकाणी धडपड करीत असतात. म्हणून वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि हे संत महात्मे इतकं सुंदर जीवन जगतात की चंदन जसं स्वतःला झिजून घेतं तसं स्वतःला झिजून घेतात आणि या विश्वामध्ये गेल्यानंतर आपला सुगंध त्या ठिकाणी दरवतात. इतकं सुंदर त्या ठिकाणी जीवन जगतात. आज तुम्ही बघा, योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबा असते, त्या ठिकाणी 250 वर्ष आले माझे योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना जाऊन, पण आजही त्यांचा सुगंध या विश्वामध्ये दरवळतोय. आज कित्येक वर्ष आले माझ्या सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबांना जाऊन, पण आजही त्यांचा सुगंध या विश्वामध्ये दरवळतोय. याचं एकमेव कारण, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिला त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगामाजी, राहिला त्या कीर्ती जगामाजी, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती,
त्या कीर्ती जगमाजी जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. आज कीर्ती रूपाने संत महात्मे तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजही अजरामर आहेत. इतकं सुंदर त्या ठिकाणी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी बाबा असतील, सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबा असतील, सुंदर जीवन जगून गेले. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानु संत महात्मे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. मायबापासारखं त्या ठिकाणी मायबाप जसे लेकरावर प्रेम करतात तसं संत महात्मे सुद्धा मायबापाच्या प्रेमाच्या पलीकडे संत मायबाप तुमच्या माझ्यावर प्रेम करतात. म्हणून अगदी बघा जगद्गुरु तुकोबराय ज्या आरती सांगतात तुकोबरायांनी काहीतरी अनुभव घेतलाय आणि मगच उपदेश केला महाराज. तसा उपदेश केला नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी उपदेश केला याचा अर्थ त्यांनी काहीतरी अनुभव घेतलाय. तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आये अंगे किंवा अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. म्हणून त्या ठिकाणी अनुभव घेतलाय मग तुमच्या आमच्या पुढे त्या ठिकाणी प्रगटित करतात. एवढा मोठा अधिकार संपन्न असलेली जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार जर सांगायला गेलं, जगद्गुरु तुकोबरायांचा जर अधिकार सांगायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार खूप मोठा आहे महाराज. माझ्या संत बहिणाबाईंनी जी इमारत रचली त्या इमारतीचा कळस जर कोण झाला असेल तर ते माझे जगद्गुरु तुकोबराय झाले महाराज. संत बहिणाबाई कळाचा तुका झाला कळाचा तुका कळाचा तुका कळाचा तुका झाला कळाचा तुका झाला कळाचा तुका झाला कळस हो 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 झाला कळस. भजन कराचा अवकाश भजन कराचा अवकाश ज्ञानदेव रचिला पाय उभारी देव नया देवल. संत कृपा झाली इमारता फळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवलया नामे तयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश. म्हणून माझ्या संत बहिणाबाईंनी जी इमारत रचली या इमारतीचा भक्कम पाया जर कोण झाले असेल तर ते त्या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि हा पाया रचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या ठिकाणी ज्ञानदेवे रचिला पाया माझ्या ज्ञानोबारायांनी पाया रचला. आणि या इमारतीचा कळस जर कोण झाले असेल तर ते माझे जगद्गुरु तुकोबराय. एवढा मोठा अधिकार संपन्न असलेले माझे जगद्गुरु तुकोबराय. आयुष्यभर इतकं भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण केलं, रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण केलं. क्षणोक्षणाला भगवान परमात्म्याचं नामस्मरण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. इतकं नामस्मरण केलं तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की माझी वाचा अनावर झाली, माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. इतकं तुकोबरायांनी नामस्मरण केलं तर वाचा अनावर झाली जगद्गुरु तुकोबरायांची. क्षणोक्षणाला भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. परिणाम आहे का जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आमचा वेळ जर वाया कोणता गेला असेल तर शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. ज्या ज्या वेळेस आम्हाला शिंक येईल, जांभळी येईल, खोकला येईल एवढाच आमचा वेळ वाया गेला नाही. ते इतर वेळेमध्ये क्षणोक्षणाला आम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणाचा परिणाम जर काय झाला असेल तर याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड बाबा किंवा प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वरती येले, मानव देह घेऊन निजदामा गेले, निरामने सकळ संत दोषाविले.
निरोबरायांनी वर्णन केलंय, प्रयाण काळामध्ये साक्षात पांडुरंग परमात्म्याने नेण्यासाठी विमान पाठवलं. यासाठी आयुष्यभर इतकं नामस्मरण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. पण तुकोबरायांचं नामस्मरण अगदी शुद्ध अंतकरणेने होतं महाराज. कारण भगवंताला फक्त तुमचा शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, भाव बडे आकडे एरवी नाकडे, करतळे आवळे तैसा हरी, किंवा काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. शपथ घेऊन सांगतात तुकोबराय, अरे भगवंताला काय पाहिजे? थोर प्रेमाचा भुकेला, ओ थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, वाटाळकरी बाग आहे, बाग आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळात याला, हाची दुष्काळात याला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळात याला, ताईसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी सुंदर समर्पक प्रमाण महाराजांनी या ठिकाणी दिलं. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. म्हणून अगदी अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं फार महत्वाचं आहे. तुकोबरायांनी नामस्मरण केलं, पण काय कसं केलं? काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबराय म्हणतात, आम्ही गोसावी झालो आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आम्ही रात्रंदिवस केलं. काम क्रोध बंदी खाण्यात टाकून त्या भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं. म्हणून तुकोबराय म्हणतात, अंतकरणामधला शुद्ध भाव फार महत्वाचा आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तुम्ही किती कपडे कड घातले, किती माळा घातल्या, किती टिळे लावली, याच्याही पेक्षा महत्वाचं तुमच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी किती भावी, हे फार महत्वाचं आहे. म्हणून अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून माझे जगद्गुरु तुकोबरायांनी नामस्मरण केलं. एवढा मोठा अधिकार संपन्न असलेले जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात, की त्या ठिकाणी सांगतात, हे जे संत महात्मे काय कृपा करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय बिपतीत कीर्तिवानू. संत महात्मे हे कृपावंत आहे महाराज. किती कृपावंत आहे, संत कशी कृपा करतात. अगदी 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला एक दृष्टांत देऊन जाईल. अगदी तुमच्या पाठांतरातला तो दृष्टांत असेल, तुम्ही ऐकले असेल किंवा नसेल, पण अगदी मन प्रसन्न करून अगदी तुमच्या हृदयापर्यंत तो दृष्टांत पोहोचवण्याचं काम मी करेल. फक्त मन प्रसन्न करून त्या ठिकाणी तुम्ही ऐका. संत कृपा कशी करतात ऐका. एक कानोपत्रा नावाची वेशीची मुलगी माऊली मावष्ट ज्ञानोबरायांकडे आली. माऊलींना म्हणू लागली, माऊली अहो मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा काहीतरी मार्ग सांगाव. ऐका माऊलींनी कशी कृपा केली. ऐका संत महात्मे कशी कृपा करतात. त्या ठिकाणी ज्ञानोबरायांकडे आली. धन्य कानोपात्रा झाली भाग्याची, बेटी निघाली ज्ञानदेवाची. ज्ञानोबरायांकडे आली आणि ज्ञानोबरायांना म्हणू लागली, माऊली माझ्या जीवनाचा उद्धार करायचा आहे, काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळेस माऊलींनी सांगितलं, तुला तुझ्या जीवनाचा उद्धार करायचा असेल, अरे जा त्या पंढरी क्षेत्रामध्ये, त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेव आणि तुझ्या जीवनाचं कल्याण करून घे. आता ऐकले तिने संतांचं. आपण सुद्धा संत महात्म्यांचं ऐकलं पाहिजे. संत जे सांगतात तुमच्या माझ्या उद्धाराचा मार्ग संत सांगत असतात. त्या ठिकाणी तुम्ही बघा, कदाचित आपल्या घरी जर कदाचित संत आले ना महाराज, तर त्या संतासोबत आपण कोणत्या गप्पा मारल्या पाहिजे? संसारातल्या नाही महाराज. कदाचित समजा हिंदू हृदय सम्राट सद्गुरू श्री रामगिरीजी बाबा आपल्या घरी जर आले संत भोजनासाठी, आपण कोणत्या गप्पा मारल्या पाहिजे? संसारातल्या नाही महाराज. आपण त्यांना विचारलं पाहिजे, कै मी उद्धार पावेन, कै मी कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ता माझी. आपण अशी त्या ठिकाणी गोष्टी त्यांना परमार्थ मधल्या गोष्टी विचारल्या पाहिजे, त्यावर चर्चा केली पाहिजे. म्हणून संत जे सांगतात
त्या संतांमागं आपण अट्टहास केला पाहिजे, तुम्ही आमच्या जीवनाचा उद्धार करायचा. म्हणून संत महात्म्यांचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे महाराज. आणि त्या संत सेवेमध्ये संतांची सेवा केल्याशिवाय त्या ठिकाणी आशीर्वाद भेटू शकत नाही महाराज. तुम्ही बघा, संत सेवेचं फार महत्व आहे महाराज. संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची. माऊली सुद्धा सांगतात, संतांची संगती मनोमार्ग गती आकरावा श्रीपती येणे पंथी. भगवंताला जर तुम्हाला आकळायचं जर असेल तर संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा त्या ठिकाणी खूप सुंदर वर्णन करतात. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधन तुटतील भावाचे बंधन. वेदांनी सुद्धा ग्वाही दिली, संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी अशी मान्यता दिली की संताशिवाय भगवंताची प्राप्ती होऊच शकत नाही महाराज. ते साधन साध्य होऊच शकत नाही. आता मला जर इथून वैजापूरला जायचं असेल तर मला काहीतरी साधनाची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर भगवंताजवळ जर जायचं असेल तर त्या भगवंताजवळ जाण्यासाठी सुद्धा काहीतरी साधनाची गरज आहे. ते साधन जर कोणतं असेल तर ते संत रूपी साधन. त्या संत रूपी साधनाच्या मार्फत त्या भगवंताची प्राप्ती तुम्ही आम्ही करू शकतो महाराज. म्हणून अगदी संतांची सेवा संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची. तुम्ही एखाद्या राजाची संगत करा, कधी तुम्हाला नोकर बनवून ठेवील सांगता येत नाही, पण तुम्ही माझ्या संतांची संगत करा, कधी त्या भगवंताची भेट तुम्हाला घालू देतील सांगता येत नाही महाराज. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची. आपण कोणाची संगत करतो, कोणासोबत फिरतो, कोणामध्ये उठतो, कोणामध्ये बसतो, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. हे आपण जर सकाळी सकाळी जर स्टँडवर जर आलो, आपण कोणामध्ये चहा पिण्यासाठी बसतो हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आपण कोणामध्ये बसतो उठतो हे सुद्धा फार महत्वाचं आहे. नाही तर ऐका, उठणं बसणं किती महत्वाचं आहे. लोकांचं आपल्यावर लक्ष असतं महाराज. म्हणून आपण चांगल्यांची संगत केली पाहिजे, चांगल्या ब्रँडेड माणसांमध्ये बसलं पाहिजे, ब्रँडेड माणसांमध्ये उठलं पाहिजे. नाही तर एक दृष्टांत तुम्हाला पटवून देईल, कदाचित ऐका. आपल्याला बाजार असतो आपला लाडगावचा. कधी असतो? गुरुवारी ना. हा, गुरुवारी आपला बाजार असतो. आणि बाजारला आल्यानंतर आपण जर भाजीपाला विकत घेतला आणि त्या भाजीपाल्याचं वजन करता करता एखादी माशी जर त्या तराजूवर जर येऊन बसली तर त्याचा काही फारसा फरक पडत नाही. पण तीच माशी जर कदाचित आपण संचिती पाटलांच्या ज्वेलरीमध्ये जर गेलो आणि एखादा 2 तोळा जर आपण सोनं विकत घेतलं आणि त्या सोन्याचं वजन करता करता आपल्या गावातली माशी जर त्या तराजूवर जाऊन बसली तर त्या माशीची किंमत असते 10,000 रुपये. मला वाटतं आता माशीची किंमत वाढली असेल. मग तुम्ही ऐका, इथं माशी बसली, इथं काहीच किंमत नाही त्या माशीची, पण त्या तराजूवर बसली तर माशीची किंमत 10-20 हजार रुपये. मग आपण कोणामध्ये बसतो, कोणामध्ये उठतो हे सुद्धा फार महत्वाचं. म्हणून चांगल्यांची संगत, संतांची संगती मनोमार्ग गती, चांगलाच मार्ग तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी संत सांगणार आहे महाराज. म्हणून कानोपात्रा नावाची वेशीची मुलगी माऊलींकडे आली. माऊलींना म्हणू लागली, माऊली अहो मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा काहीतरी मार्ग सांगाव. माऊलींनी सांगितलं, अरे जा म्हणे त्या पंढरी क्षेत्रामध्ये, अरे त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आपलं मस्तक ठेव आणि तुझ्या जीवनाचं कल्याण करून घे. ऐकलं महाराज तिने. ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं आणि भजन करीत 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 त्या आळंदी क्षेत्रामधून त्या पंढरी क्षेत्राकडे निघाली. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा. तुम्ही बघा, आता 1-1.5 महिन्यानंतर आपण सुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी निघणार आहोत महाराज. आपले सद्गुरू त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी भेटीसाठी निघतात महाराज. काय तो आनंद असतो महाराज पंढरी क्षेत्रामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाचा. जीवाचा जीव लगा पावू, जीवाचा जीव लगा पावू, जीवाचा जीव लगा
स्नान करोनिया बिबरे स्नान करोनिया संत पद दूर शिरी लावू संत पद दूर शिरी लावू जीवाचा जीव लगा पाहू चला हो पंढरी जावो चला हो पंढरी बिवरे स्नान करोनिया बिवरे स्नान करोनिया संत पद दूर शिरी लावू संत पद दूर शिरी लावू जीवाचा जीव लगा पावू चला हो पंढरी जावू जीवाचा जीव लगा पावू. असं भजन करीत 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 ते आळंदी क्षेत्रामधून पंढरी क्षेत्रामध्ये पोहोचली महाराज. पंढरी क्षेत्रामध्ये त्या माहेरामध्ये पोहोचली. ते पंढरी नावाचं माहेर संत महात्म्यांचं माहेर आहे महाराज. नाथराय तर खूप सुंदर वर्णन करतात. नाथराय म्हणतात महिला मंडळ तुमचं जसं माहेर असतं ना तसं आमच्या संत महात्म्यांचं सुद्धा माहेर आहे महाराज. नाथरायांनी खूप सुंदर वर्णन केले. नाथराय म्हणतात त्या माहेरामध्ये माझी चंद्रभागा नावाची बहीण आहे. त्या माहेरामध्ये पुंडलिक नावाचा माझा बंधू आहे. आणि त्या माहेरामध्ये माझे मायबाप त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी नावाचे मायबाप त्या ठिकाणी राहतात. नाथरायांनी खूप सुंदर वर्णन केलंय महाराज. इतकं सुंदर वर्णन आहे ते ऐकल्यानंतर असं वाटतं आपण पंढरपूरमध्येच आहोत महाराज. एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण करी माहेराची आठवण माझे माहेर पंढरी आई बिवरेच्या तीरी माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीतसे पाप बंगा पुंडली कराए बंधू त्याची ख्याती काय सांगू बाप आणि आई माझी विठ्ठला रखुमाई एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आई बिवरेच्या तीरी आहे बिवरेच्या तीरी आहे बिवरेच्या तीरी आहे बिवरेच्या जय पांडुरंगारी जय पांडुरंगारी जय पांडुरंगारी जय पांडुरंगारी जय पांडुरंगारी जय पांडुरंगारी जय विठ्ठल 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 जय पांडुरंगारी जय पांडुरंगारी जय पांडुरंगारी जय पांडुरंगारी जय पांडुरंगारी जय पांडुरंगारी एका जनार्दनी
करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तीरी. असे संत महात्म्यांचं पंढरी नावाचं माहेर आहे. तर पंढरी क्षेत्रामध्ये ती कानोपात्रा भजन करीत करीत पोहोचल्यानंतर चंद्रभागे स्नान, तुका मागे इची दान. चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाच्या बारीला लागली. एक जण येतंय पुढं जातंय, एक जण येतंय पुढं जातंय, असं करीत करीत तिला आस लागली, ओढ लागली, कधी त्या पांडुरंग परमात्म्याचं मला दर्शन होईल अशी तिला ओढ लागली. महाराज बेटी लागी पंढरीनाथा, हे जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, बेटी लागी पंढरीनाथा. अशी आस लागली, ओढ लागली, कधी त्या पांडुरंग परमात्म्याचं मला दर्शन होईल. भेटी लागी जीवा लागली सियास, पाहे रात्र दिवस वाट तुझी. अशी ओढ लागली, आस लागली, कधी त्या पांडुरंग परमात्म्याचं मला दर्शन होईल. अशी ओढ लागल्यानंतर एक जण येते पुढे जाते, एक जण येते पुढे जाते, असं करीत करीत ती कानोपात्र जवळ आली. तिचा नंबर आलाय दर्शनाचा आणि डोळे भरून तिने एकदा पांडुरंग परमात्म्याला बघितलं. कसा होता तो पांडुरंग परमात्मा, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवून या राजसुकुमार मदनाचा पुतुरा, रवी शशी कळा लोपली. सुंदर भगवान परमात्मा तिने बघितला आणि जसं भगवंताला बघितलं आपलं मस्तक त्या भगवंताच्या चरणावर ठेवलं. त्या भगवंताच्या चरणावर ठेवलं. 1 मिनिट झाले बारी पुढे जाईना, 2 मिनिटं झाली बारी पुढे जाईना, 10 मिनिटं झाली बारी पुढे जाईना. मग लोकांमध्ये चर्चा होऊ लागली, अरे बारी पुढं का जाईना. तेवढ्यात एक जण आलाय, सहज असा कानोपात्रेच्या शरीराला हात लावला. तर हात लावल्या लावल्या धब दिशी तिचं प्रेत खाली पडलं. महाराज जसं खाली पडलं तपासांती असंही कळालं की एक वेश्येची मुलगी आहे. ब्राह्मण गुरुजींमध्ये चर्चा होऊ लागली, अरे कोण ही वेश्येची मुलगी. अरे काढा म्हणे हिला बाजूला, हिने आपल्या देवाला पाठवलं, काढा हिला बाजूला. पण तेवढ्यात तिथं देवाची लाडके भक्त अनंत शास्त्री आली. अनंत शास्त्रींनी सर्व प्रकार बघितलाय आणि प्रकार बघितल्यानंतर त्या ठिकाणी ते अनंत शास्त्री देवाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यात आले आणि त्या सर्व त्या ठिकाणी जेवढे ब्राह्मण गुरुजी होते त्यांना सर्वांना समजून सांगितलं की ज्या अर्थी या मुलीने आपल्या भगवंताच्या चरणी देह समर्पित केला त्या अर्थी मुलगी साधी नाही म्हणे. थांबा म्हणे, माझा पांडुरंग परमात्मा मला रात्री जे स्वप्नामध्ये येऊन जे सांगेल तेच मी त्या ठिकाणी करेल म्हणे. मग त्या गाभाऱ्यात तिचं प्रेत झोपवलं आणि ठीक रात्री 12 वाजता अनंत शास्त्री सुद्धा तिथं झोपले आणि 12 वाजता त्या पांडुरंग परमात्म्याने अनंत शास्त्रींच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की या कानोपात्राचं करायचं काय. हे अनंता रे अनंता, हे अनंता, तुझं मी सांगत असे अनंता, पाहे पवित्रानी कानोपात्रा. अरे हे अनंता, अरे ही कानोपात्रा खूप पवित्र आहे रे म्हणे, हिला हात नका लावू, हिला माझ्या उजव्या बाजूला समाधीस्थ करा म्हणे. आता मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारतो, तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी पंढरपूरला गेला, आपण पहिलं दर्शन कुणाचं घेतो? कुणाचं घेतो? कानोपात्राचं. मग कानोपात्राचा उद्धार कसा झाला? संत महात्म्यांची पहिली कृपा झाली. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा सांगितलंय, संत महात्म्यांनी जर कृपा केली तर नक्कीच भगवंताची प्राप्ती आपल्याला त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाजवळ आपल्याला त्या ठिकाणी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून तुम्ही बघा, तिने जसं माऊली मामोष्ट ज्ञानोबरायांचं ऐकलं आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली, तसं आपल्याला सुद्धा योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबांचं ऐकावं लागेल. तसं आपल्याला सुद्धा हिंदू हृदय सम्राट सद्गुरू श्री रामगिरीजी बाबांचं ऐकावं लागेल. त्यांचं जर आपण ऐकलं तर त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, संत महात्मे कृपा करतात कायमी पतीत.
कीर्तिवानो कायमी पतित हे कीर्तिवानो कायमी पतित कायमी पतित तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत कामी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हादरया करना अवतार तुम्हादरया करना कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार टाळी वाजवा एकदा. सुंदर आमच्या संतोषजी महाराजांनी सुंदर चाल गायली. अगदी चालीतून भाव प्रगट केला. इतकी सुंदर महाराजांनी चाल गायली. आपल्याच परिसराचं भूषण आमचे संतोषजी महाराज थोरात या ठिकाणी उपस्थित झाले. अगदी मनापासून धन्यवाद. सुंदर चाल गायली महाराज. अगदी चालीतून भाव प्रगट केला. तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा दराया करना. अगदी चालीतून भाव प्रगट केला येईल एवढी सुंदर त्या ठिकाणी महाराजांनी चाल गायली. अगदी मनापासून धन्यवाद. मी ताज मागे माझं भाग्य समजतो महाराज. हे सर्व महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या समीक्षाताई असेल, संतोषजी महाराज, रवी महाराज, दोन्ही मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर आमच्या नावले दादाची साऊंड सिस्टीम आहे. जोरात टाळी वाजवा. आम्हाला थोडा गायनाचा छंद आहे. नाही तर महिला मंडळ म्हणतील महाराजाला मधून मधून एवढायला काय होतं काय नो. पण आम्हाला थोडा गायनाची उडी आपुलिया छंद आहे. आणि मनाचे आनंदे आवडीने आमच्या मनासाठी त्या भगवंतासाठी आम्ही गात असतो. म्हणून अगदी त्या ठिकाणी या सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद देईल. मी माझं परम भाग्य समजतो. नाही तर कधी कधी आमच्या नशिबी सगळे डिस्प्ले गेलेले, वायरा तुटलेले, चार्जिंग नसलेलेच राहतात महाराज. आपण एक म्हणावं आणि त्यांनी मागं दुसरंच म्हणावं. मी एकदा नाशिकला कीर्तनाला गेलो. त्यांना म्हणलं गायक वादक व्यवस्थित लावा. ते म्हणे महाराज सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही या म्हणे फक्त. आता गेलो महाराज 150 किलोमीटर इथून गेलो. विना घेतला आणि समोर प्रमाण दिलं. आता ते कीर्तन नेमकं शिवरात्रीचं होतं आणि मी अभंग निवडला समोर. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. किती सुटसुटीत प्रमाणे. पण तरी मागचा काय म्हणे माहिती का. शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणलं चुलती का म्हणे राहू दे पण तू म्हणा आता. इतका अवघड. पण आज भाग्य समजतो. हे तर काही नाही. एकदा जालना साईडला कीर्तनाला गेलो आणि एक पट्ट्या नेमका आऊत आपण आला आणि नेमकं माईकवर येऊन उभा राहिला. बिचारा गायक होता, साधा भोळा महात्मा होता. आणि माझा विषय चालू होता अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. मी समोर प्रमाण दिलं होतं अवतार पांडुरंग. किती सुटसुटीत प्रमाणे. पण तो मागचा म्हणणार काय म्हणे माहिती का. अवतावर पांडुरंग. म्हणलं देव मोकाच होतोय अवतार येऊन बसायला. इतका अवघड. पण आज भाग्य समजतो की सर्व मंडळी या ठिकाणी सुंदर या ठिकाणी अगदी चालीतून भाव प्रगट केला आमच्या संतोषजी महाराजांनी. तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया करना.
ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानु, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा. ही संत महात्मे तुमच्या आमच्यावर मायबापासारखी कृपा करतात आणि यांचा अवतारच कशासाठी, तर तुमच्या आमच्या उद्धारासाठी या संत महात्म्यांचा अवतार असतो महाराज. म्हणून संत महात्म्यांचं तुम्ही आम्ही ऐकलं पाहिजे. देव जर शोधायचा असेल त्या सद्गुरूंमध्ये, या गुरुवर्य महाराज मंडळीमध्ये आपण देव शोधला पाहिजे. देव आहे महाराज, फक्त शोधता आला पाहिजे. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. काही काही लोक आमच्याकडे येतात, आम्हाला म्हणतात महाराज देव आहे का. पण मी सांगत असतो, येड्या, अरे तुझ्या हृदयातच देव आहे, पण तुला कळत नाही. देव आहे हृदय मंदिरी शोधुनी पाहे. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. किंवा सर्व घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्वांच्या गटागटामध्ये रामे, फक्त शोधता आला पाहिजे. निर्जीव वस्तूमध्ये देव आहे. निर्जीव वस्तूमध्ये जर देव असेल तर या सजीव प्राण्यामध्ये का देव नसेल मला सांगा बरं. आता ह्यो जो खांब आहे, खांब, या खांबामध्ये सुद्धा देव आहे, फक्त प्रगट करता आला पाहिजे. तेवढा आपला भाव असला पाहिजे. नाही तर माझा नारायण भगवान परमात्मा खांबामध्ये प्रगट झाले होते. त्या ठिकाणी खांबावरी लात मारिली दुर्जनी आणि स्तंभी नारायण प्रगटला. माझ्या ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, त्या भिंतीमध्ये सुद्धा देव होता महाराज. मग निर्जीव वस्तूमध्ये, निर्जीव भिंतीमध्ये, निर्जीव खांबामध्ये जर देव असेल तर या सजीव प्राण्यामध्ये का देव नसेल. मग मी त्याला सांगत असतो, येड्या, तुला देवच बघायचा असेल, अरे जाय आपल्या आई वडिलांमध्ये देव बघ, अरे जाय तुझ्या त्या बहिणीमध्ये देव बघ, जाय मोठ्या भावामध्ये देव बघ. या नात्या गोत्यांमध्ये देव लपलेला आहे महाराज, पण शोधता आला पाहिजे. नाही तर तुम्ही बघा, हे देवाने नाते गोते घालून दिले कशासाठी हो. कोण अंतकाळी आपल्या सोबत येणार नाही. अरे तुम्ही म्हणत असेल, अरे माझी बहीण माझा भाऊ आपतेष्ट गणगोत माझ्या सोबत येईल, पण नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या रे प्राण्या माझे माझे म्हणून. अरे माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. अरे एक लांबी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, आणि तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. किंवा तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. त्या सद्गुरु शिवाय, आपल्या गुरुवर्यांशिवाय आणि त्या भगवंताशिवाय काळापासून आपल्याला कोणी वाचू शकत नाही महाराज. म्हणून अंतकाळी कोण आपल्या सोबत येणार नाही. हे देवाने नाते गोते घालून दिले ना. आहे तोपर्यंत एकामेकाला जीव लावा, एकामेकावर प्रेम करून घ्या, कारण जीवनामध्ये एकामेकावर प्रेम करणं फार महत्वाचं आहे. आता सध्याची स्थिती अशी महाराज, तुम्ही बघा, हे नाते गोते जपणं फार महत्वाचं नाही. ते आता काल 2-3 दिवस झाले एक व्हिडिओ मी बघितला सोशल मीडियावरती. अरे बांधावरून बहीण भावाचे भांडणं चालू होते महाराज. नाशिकच्या हायकोर्टामध्ये बहीण भावाचे वाद त्या ठिकाणी कशावरून, तर जमिनीच्या बांधावरून चालू होते महाराज. पण ऐका, या गुंट्यावरून कधीच भांडणं करू नका महाराज. हे आयुष्य पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटू शकत नाही. अरे गुंटा करून काय होत नाही. जाताना काही सोबत नेता येत नाही. अरे किती कोरले बांध तरी भूक कधी भागत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी काम येत नाही. ही काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथं राहणार नाही. अरे जपून राहा माणसा, आयुष्य पुन्हा मिळणार नाही. आयुष्य पुन्हा भेटू शकत नाही महाराज. देवाने दिलं ना, त्याची सार्थकता करायची असेल, खरा परमार्थ जर कोणता असेल, असे 100 ग्रंथ वाचून कधी परमार्थ होत नसतो. अरे 100 ग्रंथ वाचून जर तुमच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्या विषयी जर वाईट वासना जर असेल तर ते किती ग्रंथ वाचले त्याचा काही उपयोग होत नाही महाराज. त्या ठिकाणी या नात्या गोत्यांमध्ये देव शोधता आला पाहिजे. प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. एकामेकावर प्रेम करून घ्या, एकामेकाला जीव लावा, चांगले कर्म करा, चांगलं जीवन जगा. हेच तुमच्या माझ्या सोबत येणार आहे. आनंदी जीवन जगा, हसून जीवन जगा महाराज. कारण हसल्याचे खूप मोठे फायदे असतात. तुम्ही बघा, आपण फोटो काढतो, फोटो काढण्यासाठी आपण किती वेळ हसतो, 3 ते 4 सेकंद आपण हसतो. 3 ते 4 सेकंद हसल्यानंतर आपला जर फोटो चांगला येत असेल तर आयुष्यभर जर आपण हसलो आणि आपण इतरांना जर हसवलं तर आपलं आयुष्य किती सुंदर बनेल याचा आपण कधी विचार केला का महाराज. पण आपण याचा कधी विचार करीत नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी एकामेकाला जीव लावण्याचा प्रयत्न करा. देवाने नाते गोते घालून दिले ना महाराज. काही कोण आपल्या सोबत येणार नाही महाराज. अंतकाळी एकट्यालाच प्रवास करायचा आहे महाराज. हे सगळे आपल्या सोबत राहतात, पण कुठपर्यंत, फक्त स्मशानभूमीपर्यंत. पण स्मशानभूमीपासून जो पुढचा प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला एकट्यालाच करायचं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, 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 जन
हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिला घेतल्याचे जन हे सुखाचे दिला घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे नाही कोणी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिला घेतल्याचे जन हे सुखाचे दिला घेतल्याचे. अगदी सुंदर प्रमाण दिलं. अंतकाळीचे नाही कोणी अंतकाळीचे नाही कोणी जन हे सुखाचे दिल्या घेतलाचे. कोण कुणाचं नसतं. अंतकाळीचा प्रवास तुम्हाला आम्हाला एकट्यालाच करायचा आहे. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा किंवा अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता व कलवनयम प्रयाती समद्भावी या तीनात्रत्र संशया. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुंदर चिंतने. अंतकाळी भगवंताचं नामस्मरण करा, तेच तुमच्या माझ्या सोबत येणारे. कोण आपल्या सोबत येणार नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही बघा, जसं तुम्ही अंतकाळी चिंतन करणार आहात, ज्या गोष्टीचं चिंतन करणारे मरणे जयाजी आठवी तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. माऊली सांगतात मरणाचे वेळेस जे नामस्मरण अंतकाळी चिंतन तुम्ही करणार आहात त्यानुसार तुम्हाला गती प्राप्त होणार आहे. म्हणून अंतकाळी एकमेव भगवंत तुमच्या माझ्या सोबत येणारे, कोण आपल्या सोबत येणार नाही. एका स्मशानभूमीवरती खूप सुंदर वाक्य होतं महाराज लिहिलेलं, मी वाचलं ते अगदी सुंदर. अरे मंजिल तो तेरी यही थी मंजिल तो तेरी यही थी वक्त गुजर गया यहाँ त्याते अरे क्या मिला इस दुनिया से अरे अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. आपलेच आपल्याला जायला तयार असतात, कोण कुणाचं नसतं महाराज. म्हणून देवाने हे नाते गोते घालून दिले ना. देव शोधायचा असेल तर या गर्दीमध्ये देव शोधा, आपल्या नात्या गोत्यांमध्ये, आपल्या मोठ्या भावामध्ये देव शोधा, आपल्या बहिणीमध्ये देव शोधा. अरे जी भावकी रामाच्या मागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे गेली नाही, जी भावकी अर्जुनाच्या मागे गेली नाही, अशी भावकी तुमच्या आणि माझ्या मागे काय येणार आहे. म्हणून आपण थोरला असाल तर माफ करायला शिकलं पाहिजे आणि लहान असाल तर सहन करायला शिकलं पाहिजे. आयुष्यात कधी भांडणच होणार नाही महाराज घरामध्ये. फक्त एकामेकाला जीव लावण्याचा प्रयत्न करा. म्हणून देव आहे पण शोधता आला पाहिजे. म्हणून देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. आज या गर्दीमध्ये सुद्धा देव आहे महाराज, फक्त शोधता आला पाहिजे. नाही तर एक कविताकार खूप सुंदर वर्णन करतो. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू शोध नाही कुठे आप साऱ्यात तू. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू शोध नाही कुठे आप साऱ्यात तू. रोज वृंदावनी फोडी जोगागरी तुझं नाता गरी वातो कावडी गुंतला ना कधी मोदिरी राबुडी. बाप झाला कधी झाला माऊली भाव बोळा जिथे राहिला तू तिथे भाव नाही तिथे सांग दाबल का. बघ उघडोनी दार तरंगातला देव घावल का. बघ उघडोनी दार तरंगातला देव घावल का. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू शोध नाही कुठे या पसाऱ्यात तू. या पसाऱ्यात देवी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवी, फक्त शोधता आला पाहिजे महाराज. म्हणून नाना परी देव लपलेला आहे, फक्त शोधण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे महाराज. म्हणून असा हा भगवान परमात्मा. त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी सुद्धा खूप सुंदर त्या ठिकाणी एका ठिकाणी वर्णन केलंय. त्या ठिकाणी महाराज म्हणतात की हृदय मंदिरी स्माराकारे आपुली आपण करा सोडवन आणि संसार बंधन थोडा वेगीत. ज्ञानोबारांनी सुद्धा सांगितले देवाला शोधायचं असेल तर मूर्ती स्वरूपात त्या ठिकाणी हृदयामध्ये साठवता आलं पाहिजे. कोणी साठवलं? अहो माझ्या बजरंग बलींनी देवाला हृदयामध्ये साठवलं महाराज. अगदी 2 मिनिटाचा प्रसंग तुम्हाला सांगून जाईल. एकदा सीता माता बजरंग बलींवर खुश झाल्या.
आणि बजरंग बलींवर खुश झाल्यानंतर बजरंग बलीला काहीतरी गिफ्ट देण्याचं ठरवलं महाराज सीते मातेने. मग काय द्यायचं तर हिऱ्या मोत्याचा हार त्या ठिकाणी घेतलाय आणि आता तो बजरंग बलीला त्या ठिकाणी द्यायचा आहे महाराज. बजरंग बलीला बोलावलं आणि सांगितलं हार तुम्हाला मी त्या ठिकाणी देते गिफ्ट म्हणून. बजरंग बलींनी तो हार स्वीकारला, मातेचं दर्शन घेतलं आणि बाहेर गेले, एका पहाडावरती बसले आणि तो हार हातामध्ये घेतला. त्या हाराचे एक एक मणी काढायचे, त्याला फोडायचे आणि फेकून द्यायचे, फोडायचे पाहायचे आणि फेकून द्यायचे. निम्मा हार त्यांनी फोडला आणि फेकून दिला. तो प्रकार बघितला सीते मातेने. आता सीते मातेला राग आला. सीते माते राग त्या ठिकाणी जवळ गेली आणि राग विचारलं, बजरंग बली अरे एवढा महागाचा हार मी तुम्हाला दिला, हिरा मोत्याचा हार तुम्हाला मी दिला आणि तो हार त्या ठिकाणी तुम्ही फोडताय आणि फेकून देता, काय बघताय म्हणे त्याच्यामध्ये. त्यावेळेस त्या ठिकाणी बजरंग बलींनी सुंदर उत्तर दिलंय, त्या मनामध्ये मी राम आहे की नाही ते बघतोय आणि ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट माझ्या काही कामाची नाही. मग सीता मातेला राग आला, अरे बजरंग बली त्या ठिकाणी तू त्या मनामध्ये राहा, त्या ठिकाणी राम बघतोय, अरे तुझ्या हृदयात तरी राम आहे का, दाखव म्हणे तुझ्या हृदयात राम आहे का. माझ्या बजरंग बलींनी छाती फाडली, निस्ता रामच नाही तर सीते सहित राम दाखवला. श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने ओ में, देख लो मेरे दिल की नगीनों में, नगीनों ओ में, देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल की नगीनों में, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में। प्रभु श्री रामचंद्र भगवान की, बजरंगबली हनुमान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. अहो माझ्या बजरंग बलीने हृदय फाडलं, निस्ता राम नाही तर सीते सहित राम दाखवला. म्हणून हृदय मंदिरी स्मारकारे, माझ्या बजरंग बलीने हृदयामध्ये देवाला साठवलं महाराज. म्हणून देवाला साठवण्याचं काम तुम्ही आम्ही हृदयामध्ये केलं पाहिजे, त्याशिवाय आपला शेवट त्या ठिकाणी गोड होऊ शकत नाही. म्हणून माझ्या योगराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी, सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबांनी देवाला हृदयामध्ये साठवलंय महाराज. म्हणून त्या ठिकाणी साठविला हरी जे हे हृदय मंदिरी, त्यांची सरली एरजार झाला सफल व्यापार. हे जीवन जर सुंदर बनवायचं असेल, व्यापार सफल करायचा असेल तर त्या ठिकाणी हृदयामध्ये संत, त्या ठिकाणी महात्म्यांना आणि देवाला त्या ठिकाणी हृदयामध्ये साठवता आलं पाहिजे महाराज. त्याशिवाय शेवट आपला गोड होऊ शकत नाही. आयुष्यभर चांगलं वागावं लागतं, लोकांसोबत बोलावं लागतं, तेव्हा म्हातारपणी लोक आपल्याला चांगलं म्हणतात. म्हातारपणी जर लोक आपल्याला चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर आधी तारुण्य पण माणसाला चांगलं जगावं लागतं, तेव्हा म्हातारपणी लोक आपल्याला चांगलं म्हणत असतात महाराज. म्हणून त्या ठिकाणी शेवट जर गोड करायचा असेल तर आधी एकमेकांसोबत आयुष्यभर चांगलं वागावं लागतं, चांगलं बोलावं लागतं. जसे हे संत महात्मे तुम्ही बघा, छत्रपती शिवाजी महाराज असतील, 400 वर्ष झाली माझ्या राजांना जाऊन, पण तुम्ही बघा आजही त्यांचा सुगंध या विश्वामध्ये दरवळतोय. याचं एकमेव कारण जीवन खूप सुंदर जगून गेले आणि आज कीर्ती रूपाने तुमच्या आमच्या हृदयामध्ये आश्रम राहिले. त्यांचा शेवट गोड झाला. माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी शेवट आयुष्यभर एकामेकांसोबत चांगलं वागले, चांगलं बोलले. संविधान नावाची गोष्ट तुम्हाला आम्हाला दिली. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय आणि त्या संविधान आणि ते स्वराज्यामध्ये असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, सहकार असेल, कामगार असेल, बऱ्याचशा गोष्टी ते तुम्हाला आम्हाला ज्याला त्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे फार मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर महाराज. म्हणून पण कोणताही प्रकारचा जातीवाद न करता जीवन जगण्याचा प्रयत्न करा महाराज.
कोणत्याही प्रकारचा जातीवाद कधी करायचा नाही. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अहो त्यांनी तुम्हाला आम्हाला संविधान नावाची गोष्ट दिली महाराज. आणि माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलंय. एका कविताकाराने तर खूप सुंदर वर्णन केलंय महाराज. कष्ट केले तर माझ्या भीमाने, वा जाती जाती तवाटू नका रे. कष्ट केले तर माझ्या भीमाने, जाती जाती तवाटू नका रे. जाती जाती तवाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जाती तवाटू नका रे. जाती जाती वाटू नका. संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हा सुद्या रे. जाण त्याची तुम्हा सुद्या रे. स्वराज्य दिले या रयतेला, स्वराज्य दिले या रयतेला. जाण त्याची तुम्हा सुद्या रे. जाण त्याची तुम्हा सुद्या रे. कष्ट केले तर माझ्या भीमाने, कष्ट केले तर माझ्या राजाने. जाती जाती वाटू नका रे. जाती जाती वाटू नका. कोणत्याही प्रकारचा जातीवाद न करता जीवन जगण्याचा प्रयत्न करा. या महात्म्यांचे फार मोठे उपकार आहे महाराज तुमच्या माझ्यावर. म्हणून ज्याला त्याला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य मिळालं आणि हे चांगले जीवन तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जगू शकतो. यांचा शेवट गोड झाला, पण आधी तारुण्य पण चांगलं जगले तेव्हा शेवट त्यांचा त्या ठिकाणी गोड झाला. आजही लोक त्यांचं त्या ठिकाणी नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तर अंगामध्ये रक्त सळसळ करतं. ही ताकद जर कशाची असेल तर त्यांनी मार्ग दावून गेले. आधी दयानिधी संत ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर तुम्ही आम्ही चाललो तर कोणत्यानेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. कोणत्याच प्रकारचा गुंता पडणार नाही महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे फार मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. माझी जाऊ आई साहेबांचे फार मोठे उपकार आहे की तुम्हाला आम्हाला या रयतेला एक सुंदर राजा दिला महाराज. माझी जाबुने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. हे रयतेचा हा राजा जानता राजा. रयतेचा राजा जानता. हे रयतेचा हा राजा जानता राजा. माझी जाऊने माझी जाऊने माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याचं दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याचं दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हे सुंदर स्वराज निर्माण तलवारीच्या तारेवर. तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार जेलने आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. प्राणप्रणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. प्राणप्रणाने लढले मावळे
माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचं दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचं दगडावर राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचं दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचं दगडावर. गड किल्ल्याचं दगडावर गड किल्ल्याचं दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की हर हर वा वा वा. ह्यो जे गोष्ट आपण केला ना याचं सर्व श्रेय जर आपण कोणाला देत असाल ना तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच जातं महाराज. आज हे कीर्तन चालू आहे आज हे कीर्तन चालू आहे याचं सर्व श्रेय जर आपण कोणाला देत असाल तर ते फक्त आणि फक्त छत्रपतींनाच जातं महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य जर मिळवून दिलं नसतं तर कदाचित आज या सप्ताहाची सुद्धा पहिले 8 दिवसाची तुम्हाला परवानगी घ्यावी लागली असती महाराज. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे फार मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. ज्याला त्याला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळून ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्यानुसार जो तो संसार करू शकतो भगवंताचं नामस्मरण करू शकतो हे उपकार कोणाचे असेल तर ते माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे. या जगाच्या इतिहासामध्ये 17 राजांची नोंद आहे महाराज. किती? 17 राजांची नोंद आहे. पण त्या 17 राजांच्या नोंदीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही महाराज. वाईट वाटून देऊ नका. त्या 17 राजांची आपल्याला नाव सुद्धा माहित नाही. पण ऐका आपल्याकडचा विवाह सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाल्याशिवाय पार सुद्धा पडत नाही महाराज. पहिली छत्रपतींची आरती होते आणि मगच आपल्याकडचा विवाह सोहळा पार पडतो महाराज. शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा तू करोनी संवार धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया. अशी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होते आणि मगच आपल्याकडचा विवाह सोहळा पार पडतो. एवढे मोठे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे. हे सर्व संत महात्मे जीवन जगून गेले त्याशिवाय तसंच त्यांच्या मार्गाने चालल्याशिवाय आपला शेवट गोड होऊ शकत नाही. म्हणून ह्या संत महात्म्याला सुद्धा जगद्गुरु तुकोबारांनी म्हणलं तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. या जड जीवांच्या उद्धारासाठी संत महात्मे तुम्हाला आम्हाला मार्गदर्शित करतात. सांगतात की त्या भगवंताचं नामस्मरण करा. प्रत्येक संत महात्मे काय सांगतात की त्या भगवंताचं नामस्मरण करा. दुसरं काहीच सांगत नाही महाराज. असं कोणी ऐकलंय का नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला? कोणी ऐकलं का असं नाम घेतलेलं वाया गेलं महाराज. म्हणून भगवंताचं इतकं सोपं नामस्मरण आहे ना त्या नामस्मरणाचा फायदा तुम्ही आम्ही घेतला पाहिजे. भगवंताची प्राप्ती केली पाहिजे. म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा पण येडा माणूस नाही शहाणा तो धनी घेतो येते. बरं कुठं जायची गरज नाही. ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. कोणता मंत्र? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. इतका सुंदर मंत्र तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी भेटलाय आणि इतका सोपा आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी सगळ्यात सोपा मंत्र. आणि किती पाप असू द्या ती नष्ट करण्याचं काम या मंत्रामध्ये महाराज. म्हणून रामकृष्ण हरी मंत्राचा जप तुम्ही आम्ही केला पाहिजे. पण लोकांचं असे लोकांनी आता नामस्मरण करायला सुद्धा मशनी लावल्या. मशनी ज्याच्या त्याच्या घरामध्ये दुकानामध्ये पाहिलं तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि तो तोंडाला काय काडी लागली का? माऊली सांगतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता त्याच्यासारखं पुण्य दुसरं कोणतंच नाही महाराज. मुखाने नामस्मरण करा. त्या ठिकाणी मुखाने जर नामस्मरण केलं तर त्याच्यासारखं दुसरं पुण्य कोणतंच नाही माऊली सांगतात. म्हणून त्या ठिकाणी नामस्मरण केलं पाहिजे. पण तुम्ही म्हणशाल महाराज अहो आम्ही नामस्मरण करू पण आम्ही नेमकं संसार करायचा का परमार्थ करायचा? आमच्या पुढे प्रश्न पडतो. सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू
सांगा मी काय करू. तुमच्या पुढे प्रश्न पडत असेल तुकडोजी महाराजांचं पद आहे, त्या ठिकाणी तुमच्या पुढे प्रश्न पडत असेल महाराज आम्ही संसार करायचा का परमार्थ करायचा आहे. पण कोणत्या संतांनी सांगितलं संसार सोडून द्या परमार्थ करीत बसा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. वेदांनी सुद्धा सांगितलं असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. त्या ठिकाणी संसारात राहून त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी करता आली पाहिजे. म्हणून कोणते संत महात्मे सांगत नाही संसार सोडून द्या भगवंताचं नामस्मरण करा. अहो माझ्या माऊलींनी संसार नाही केला. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केल्या, सुंदर असा पवित्र ग्रंथ तुम्हाला आम्हाला निर्माण करून दिला. 22व्या वर्षी समाधी घेतली, संसार नाही केला, पण तरी अख्ख्या विश्वाचा संसार सुखाचा हो म्हणून भगवंताकडे प्रार्थना केली. आणि ज्ञानेश्वरी मधल्या शेवटच्या 9 ओव्या माझ्या माऊलींनी या विश्वाच्या कल्याणासाठी संसार सुखाचा व्हावा म्हणून 9 ओव्या माझ्या माऊलींनी खर्च केले. किंबहुना सर्व सुखी आणि पूर्ण होनी तिन्ही लोकी. या तिन्ही लोकातला संसार अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. जाईन गे माय तया पंढरपुरा आणि भेटेना माहेरा आपुल्या. प्रत्येक जीवाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून माझ्या माऊलींनी प्रार्थना केली. म्हणून संत महात्मे सांगत नाही संसार सोडून द्या आणि भगवंताचं नामस्मरण करा. पण संसार तुम्ही करता, पण जेवढ्या नेटाचा तुम्ही संसार करता तेवढ्या नेटाचा आपण परमार्थही केला पाहिजे. तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाला सुरुवात केली ना, ते व्यवसायाला परमार्थाची जोड द्या महाराज. परमार्थाची तुम्ही जर त्या परमार्थाची जोड जर दिली तर तुमचा व्यवसाय अति उच्च लेवलला गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एखाद्या नवीन कार्याला सुरुवात केली, त्या कार्याला परमार्थाची जोड द्या, तुमचं कार्य अति उच्च लेवलला गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून संसारात राहून भगवंताची प्राप्ती फार महत्वाची. तुम्ही सगळेजण संसार करता. माणूस संसारामध्ये इतका गुरफाटलाय महाराज, इतका गुरफाटलाय. बरं संसारामध्ये पती पत्नीचं नातं सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे. नाही तर काही काही पती पत्नीचे नाते आम्हाला पाहायला भेटतात महाराज, इतका अवघड आहे. बरं जाऊ द्या, जी ती पत्नी ज्याच्या त्याच्या पतीला ज्याच्या त्याच्या तालमीतच बोलती, आम्ही ऐकलेलं आहे बऱ्याच वेळेस. जी ती पत्नी ज्या त्या पतीला ज्याच्या त्याच्या तालमीतच बोलती. उदाहरणार्थ तुम्हाला कळणं असं सांगू का पटून. वकिलाची बायको म्हणते तो निकालच लाविते. वकिलाची बायको वकिलाला म्हणते तो निकालच लाविते. पेंटरची बायको म्हणते तो थोबडच रंगीन. पक्वदेशी बायको म्हणते नका थापा आणू. आणि गायकाची काय म्हणते माहिती, गायकाची लग्नाच्या आधीपासून तो या सगळ्या चाली मला माहिती. आता कीर्तनकाराची काय म्हणते अजून काय अनुभव नाही बा. विठ्ठला 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 म्हणून तुम्ही नाव संसार करताना महाराज तर पती पत्नीचं नातं सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे संसारामध्ये. तुम्ही बघा गाडीला 2 चाक असतात, एक जरी चाक पंक्चर झालं तर गाडी चालत नाही. तसे संसारामध्ये सुद्धा दोन्ही चाक व्यवस्थित असले पाहिजे. बरेचशा शेतकऱ्याच्या भांडणं वेगळेच असते महाराज पती पत्नीचं. शेतकऱ्याच्या बायकोचं भांडणं जर तुम्ही बघितले ना महाराज, ती नवऱ्याला म्हणते येत नाही मी आता 8 दिवस चालले मी माहेराला. तो म्हणतो जाय जाय नको येऊ, तोंड सुद्धा दाखवू नको असं तो म्हणतो. पण ही पहा तुम्ही 4 वाजले का गाईच्या गोट्यात दूध प्यायला बसेलच असती. मग शेजारीनं ऐकेलं असतं, शेजारी म्हणते का ग तू तर 8 दिवस येणार नव्हती. मग ती म्हणते याच्या नादीला लागून काय दुधाचे पैसे बुडू. शेतकऱ्याच्या बायकोचे भांडणं. म्हणून तुम्ही बघा भांडणं असू द्या पण संसार नेटाचा करता आला पाहिजे महाराज. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तुम्ही लोक. संसारात राहून त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी करायची. मग संसारात राहून त्या भगवंताचं नामस्मरण तुम्हाला आम्हाला करता आला पाहिजे. माझ्या सावता महाराजांनी केलं, माझ्या त्या ठिकाणी मीराबाईंनी केलं, माझ्या संत जनाबाईंनी केलं महाराज. दळिता कांडिता त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायच्या तर साक्षात पांडुरंग परमात्मा दळू लागायला यायचं महाराज. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक अन ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. कौतुके तू ये रे बा विठ्ठला. कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासवानी सासरा दिराती सदा. सासवानी सासरा दिराती सदा. ओव्या गाऊ तारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ तारा तू ये रे बा विठ्ठला. तारा तू ये रे बा तारा तू ये रे बा विठ्ठला. माझ्या त्या ठिकाणी संत जनाबाईने दळित कांडित त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायच्या तर साक्षात पांडुरंग परमात्मा दळू लागायला यायचा. ते जुनं ते सोनं असायचं, ते जात असायचं जात. आता तुमच्याकडे जाते आहे का जाते? कोणाकडे जाते वर बोट करा बरं. कोणाकडे जात? आता मग सगळ्यांकडे जाते
पण वर बोट कोणी करीना. आणि आपले जाते खाली येते, पण कधी आपलं जातं गच्चीवर असतं, गच्चीवर खाली येतं. पुरीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी जातं खाली येतं महाराज हळद दळायला, मग ते जातं खाली येतं महाराज. म्हणून तुम्ही बघा, जुनं ते सोनं होतं. दळीता कांडिता माझ्या संत जनाबाई भगवंताचं नामस्मरण करायच्या. पण आताच्या युगामध्ये ते जातं पाहायला भेटत नाही. मशनीचं युग आलं, मशनीत प्रत्येक गोष्टीचं मशीन आहे. दळायला सुद्धा मशीन आहे. ती गिरण आली नवीन महाराज, गरगर गरगर बिंगवलं का दळून निघतं. त्या ठिकाणी मिक्सर आलं. पहिले वरुटे पाटी वरुटे असायची दळण्यासाठी, आपला मसाला दळण्यासाठी. पण आता ते मिक्सर आलं महाराज. प्रत्येक गोष्टीच्या मशनी महाराज, प्रत्येक गोष्टीच्या मशनी. तुम्ही बघा, चपात्या करायचं मशिनी, दळायचं, दूध काढायचं, केस गरम करायचं, प्रत्येक गोष्टीच्या मशनी महाराज, प्रत्येक गोष्टीच्या. काही दिवसांनी लाडगावमध्ये आंघोळीचं मशीन, आंघोळीचं. एका दिवशी जर किरण महाराज जर आले लाडगावमध्ये, करायची का महाराज आंघोळ? हा करायची ना. आमचे शंकर भाऊकड जर आलं मामाकडे आमच्या, करायची का महाराज आंघोळ? हा करायची ना. घातले महाराज आंघोळीला मशीन मध्ये महाराज, मला घातलं ना आंघोळीला, आणि गेली लाईट मारा ना बॉम्बा. शेवटी आमच्या गोविंद भाऊनी एक जनरेटर आणलं आणि मला बाहेर काढलं. मरम पण लाडगाव मध्ये यायचं नाही बरोबर. विठ्ठल 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 प्रत्येक गोष्टीच्या मशनी महाराज, प्रत्येक गोष्टीच्या मशनी. एकदा नाशिकला गेलो, कीर्तन बिर्तन झालं आणि एक ताई म्हणे, महाराज चला म्हणे, गरम गरम चपाती तुम्हाला खाऊ घालते म्हणे. आता बिचारीचं प्रेम होतं आपलं त्या ताई साहेब, मी कायम जात असतो त्यांच्याकडे. त्या म्हणे, या म्हणे महाराज घरी गरम गरम चपाती पिठलं तुम्हाला खाऊ घालते. आता आम्हाला पिठलं चपाती म्हणल्यावर लई महाराज मंडईला सध्याला रोज तेलकट खाऊ खाऊ त्यांना कटाळ येतो महाराज. पिठलं चपाती म्हणल्यानंतर महाराज लोक थोडे. मग आम्ही पिठलं चपाती खाण्यासाठी तईकडे गेलो, आणि तईकडे त्या ठिकाणी तईने माय पुढे एक मशीन आणलं, आणि त्या मशीनीमध्ये एक तो आटा होता, आटा 8 दिवसाचा फ्रीज मधला, तो काढला आणि त्याच्यावर ठेवला. दाबलं मशीन दाबलं, तशी चपाती बाहेरच आली. आणि ती बाहेर चपाती आल्यानंतर ती चपाती वाढण्यासाठी ती तई मला आली. पण मा चुकून लक्ष तईच्या पायाकडे गेलं, तिच्या पायात होती चप्पल. मी म्हणलं, तई चुकून तुमच्या पायात चप्पल आली, तेवढी बाहेर काढून या. तई म्हणे, भाऊ ती वाढायची चप्पल. पहा तुम्ही, आता सिटीमध्ये प्रत्येक घरामध्ये ज्याच्या त्याच्या चप्पला वेगळ्या, स्टडीची चप्पल वेगळी, हॉलमधली चप्पल वेगळी, आणि आता नवीनच वाढायची चप्पल आली. मी ताईला म्हणलं, ताई आता एवढ्या तुमच्याकडे चपला आहे, मग एखादी हाणायची पण ठेवा. पाहुणा पहिल्या मध्ये हाणून घ्यायचा, चपलानी मोकार आणायचा ना मग मध्ये घ्यायचा. इतकं अवघड आहे महाराज. पण जुनं ते सोनं होतं महाराज. अहो ते दळीता कांडिता माझ्या संत जनाबाई भगवंताचं नामस्मरण करायचं, आणि साक्षात पांडुरंग परमात्मा दळू लागायला यायचा. म्हणून संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळ. माझ्या संत सावता महाराजांनी कांद्यामुळे मध्ये भगवंत पाहिला. कांदा मुळा भाजी अवगी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझारी. मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता मने केला मळा विठ्ठल पायी गोबीला गळा. माझ्या सावता महाराजांनी कांद्यामुळ्यामध्ये सुद्धा भगवंत पाहिलाय. म्हणून त्या ठिकाणी संसारात राहून जसं सावता महाराजांनी भगवंताची प्राप्ती केली. आता 9:05 झाले. मला चिठ्ठी अशी आलेली का प्रसादाला टाइम आहे आणि 9:20 चालू द्या, अशी मला चिठ्ठी आलेली. म्हणून तुम्ही खालून मला कोणी हात अशी वर करू नका. मला पहिली चिठ्ठी आलेली, नाही तर मी 9ला संपवणार होतो. म्हणून त्या ठिकाणी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण सेवा समाप्त करणार. अभंगाला शेवट स्पर्श करू आणि लगेच सेवा समाप्त आपण करणार आहोत. म्हणून त्या ठिकाणी संसारी असावे, आसोनी नसावे. देवाने देव दिला तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून घ्या. इतका सुंदर देवाने देव दिला ना महाराज. दुर्लभ असा देव तुम्हाला आम्हाला भेटला, परत भेटू शकत नाही. नरदेव दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. आणि तुम्ही काय करा, तर तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पण कसं म्हणायचं, एकदा सर्वांनी हात वरती घ्या, घ्या वरती हात घ्या. सर्वांनी हात वरती घ्यायचे. माग बसलेले, गाडीवर बसलेले, उभा असलेले सर्वांनी हात वरती घ्या एकदा. जो हात वर घेणार नाही त्याला त्याची शेजारीची शपथ आहे. शेजारी पाहून घ्या आपल्या कोणी. घ्या घ्या, ताईटवर हात करायचे. राहू द्या असेच, आम्ही चहा घेऊन येतो. गंगागिरी बाबा माझे, नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे, नारायणगिरी बाबा. गंगागिरी बाबा माझे, नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे,
माझे नारायणगिरी बाबा हे गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा सर्व बेट का कन कन बोले जय गंगागिरी माऊली बेटका कनकन बोले जय गंगागिरी माऊली सर्व बेट का कन कन बोले जय नारायणगिरी माऊली बेटका कनकन बोले जय नारायणगिरी माऊली गंगागिरी माऊली श्री नारायणगिरी माऊली गंगागिरी माऊली नारायणगिरी माऊली हे सर्व बेट का कन कन बोले जय गंगागिरी माऊली कनकन बोले जय गंगागिरी माऊली हे गोदावरी का जल भी बोले जय गंगागिरी माऊली जल ही बोले जय गंगागिरी हे निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई दान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई नाय हे सोपान मुक्ता बाई दान सकया हे निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई दान सकया घ्या हाताखाली घ्या मला भोवरायलीच नाही तो घेतो कोणाची वर घ्यायची सांगू लागतं सुंदर भजन केलं एकदा जोरदार टाळी वाजव तुमच्यासाठी विठोबा रखुमाई अगदी सुंदर भजन केलं अगदी सर्वांना मनापासून धन्यवाद तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धरया कारण उद्धरया जन जड जीवा वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका मने गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे संत महात्म्यांचा अवतार होतो कशासाठी हे भक्ती भाव धर्म सुख वाढवण्यासाठी या संत महात्म्यांचा अवतार होतो आणि हे जीवन कसं जगून जातात की चंदन नावाचा पदार्थ स्वतःला झिजून घेतो पण सगळ्यांना सुगंध देतो त्या चंदन नावाच्या पदार्थासारखं तुम्ही आम्ही झिजून या विश्वामध्ये आपला सुगंध दरवळला पाहिजे असं त्या ठिकाणी माणसाने जीवन जगलं पाहिजे झिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा
हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबारावा पाव्यातला सुरदैसा ओटातून बोगळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबारावा या चंदन नावाच्या पदार्थासारखं तुम्हाला आम्हाला झिजून या विश्वामध्ये आपलाही सुगंध दरबारला पाहिजे म्हणून ही संत महात्मे कसं जीवन जगतात की तुका म्हणे गुणचंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा हे संत महात्म्यांचा अनुभव आहे त्यांनी तुमच्या आमच्या पुढे प्रकटित केला आणि हा अनुभव तुम्ही आम्ही ऐकून संतांच्या मार्गाने आपण गेलो पाहिजे नाहीतर आपण संतांच्या मार्गाने जर गेलो नाही तर नाथराय म्हणतात तुम्हाला याचा परिणाम भोगावा लागेल काय परिणाम सर्वांनी भजन करायचा बजरंग बलींविषयी जर आपल्या अंतःकरणामध्ये जर श्रद्धा असेल तर इथे बसलेला प्रत्येक जण मुखाने नामस्मरण हाताने टाळी वाजवेल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल एक ताळी सर्वांनी एक ताळी वाजवा वा क्या बाते जय हो वा गायक वा बालक वा हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल हे एक जनार्दनी आमचे काय बजाईल अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवरी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी माझा माझा मल्हारीजी माझा मल्हारीची वारी माझा मल्हारीजी माझा मल्हारीची करोनी उचित प्रेम घाली हृदयात करोनी उचित प्रेम घाली हृदयात दान मागयास हलो दान मागयास दान मागयास हलो दान मागया दादाचं दादवान घ्या का कुणी दादाचं दादवान घ्या का कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी 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 दादाचं दादवान घ्या का कुणी कुंकू घ्या कोणी काळामणी दादाचं दादवान घ्या का कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी गेई 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 माझे 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 मो कोणा नाम बिको बाते गेई 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 माझे 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 मो कोणा नाम बिको बाते
डुगू ऐका कौला फिरवा तुम्ही डुगडुगु ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगडुगु ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगडुगु ऐका पिंगा 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 माधवारी बोली बोली तो देखा पिंगा माधवारी पिंगा माधवारी बोली बोली तो देखा पिंगा माधवारी बिगड़ा मारवाड़ी कोई कोई तो देखा बिगड़ा मारवाड़ी बिगड़ा मारवाड़ी कोई कोई तो देखा बिगड़ा मारवाड़ी पिंगा माधवारी बोली बोली तो देखा पिंगा माधवारी बिगड़ा मारवाड़ी बोली बोली तो देखा पिंगा माधवारी तुमच्या हातात टाळ्या वाजवतील की या सर्वांसाठी एकदा हे आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. आपल्या माणसांना आपणच मोठं केलं पाहिजे. अगदी या सर्वांची सुंदर साथ या ठिकाणी लाभली. अगदी सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद देईल. आमच्या गोविंद दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजव मारा. अगदी सुंदर साथ दादांनी या ठिकाणी साऊंड लावला. अगदी मनापासून धन्यवाद. हे दोन्ही लेकरं या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी वाजवण्याचं काम करतात. मूर्ती लहानी पण कीर्ती महानी या दोघांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी सुंदर. म्हणून त्या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी साष्टांगपणे पात करतो. अभंग सेवेसाठी आपण निवडलेला होता. या अभंगाचा अर्थ असाच असेल मी सांगू शकत नाही, पण जशी मला सद्गुरूंनी बुद्धी दिली तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बजरंग बोलींनी जशी बुद्धी दिली तशी तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगण्याचं काम केलं. जे बरोबर असेल ते घ्या, जे चुकीचं असेल माझे मला परत देऊन टाका. मी जाताना नदीमध्ये टाकून देतो, नाही का? जे बरोबर असेल ते घ्या, चुकीचं असेल माझे मला परत देऊन टाका. सर्वांचे चरणी साष्टांगपणे पात करतो. आमचे संतोषजी महाराज, रवी महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे समीक्षाताई असेल, सर्वच या ठिकाणी सर्व परिसरातील भजनी मंडळ या ठिकाणी बरेच भजनी मंडळ परिसरातील सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. नाव काय कोणाचे घेणार नाही. नाव जर घ्यायला लागलो तर अर्धा तास कमीत कमी लागेल. म्हणून मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या या युक्तिपाणाप्रमाणे सर्वांच्या चरणी साष्टांगपणे पात करून या ठिकाणी जे आजच्या अन्नदाते आहे त्या अन्नदात्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर या ठिकाणी फराळाचं आयोजन नियोजन तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी या ठिकाणी त्या ठिकाणी केलंय. अगदी या अन्नदात्यांना आज मी मनापासून धन्यवाद देतो आणि या सप्ताह कमिटीसाठी डबल धन्यवाद देतो. जोरदार टाळी वाजवा. अगदी सुंदर कार्यक्रम, अगदी कार्यक्रमाला नजर लागावी एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी घडून आणला. अगदी मी तर म्हणतो योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबांच्या कृपेने आपला सप्ताह अजून खूप मोठा होणार आहे एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी साष्टांगपणे पात करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे